नेहमीचाच उपमा जरा वेगळ्या पद्धतीने केला, की इतका चविष्ट लागू शकतो, हे मला खरंच माहिती नव्हतं. घरात भाज्या होत्या, पण काहीतरी सिंपलच करायचं होतं. म्हटलं नाश्त्याला आज आपण मिक्स व्हेज उपमा तयार करू आणि इतका अप्रतिम झाला होता. यामध्ये छोट्या-छोट्या टिप्स आहे, ज्यामुळे आपला हा उपमा मस्त फ्लेवरफुल होतो, त्यानंतर छान मोकळा होतो, असा चिकट होत नाही. या सगळ्या टिप्स जर जाणून घ्यायच्या असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये आपण ज्या काही भाज्या घातलेल्या आहेत, ज्या घरात तुमच्याकडे भाज्या असेल त्या तुम्ही घालू शकता आणि हा चविष्ट तरीही पौष्टिक असा उपमा तयार करू शकता. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची अगदी साधी, सोपी तरीही मस्त पौष्टिक अशी रेसिपी सुरू करूया. आणि तुम्हाला माहिती आहे उपमा करायला जास्त वेळ लागत नाही. सकाळच्या घाईमध्ये पटकन होणारा जर नाश्ता असेल तर पोहे आणि उपमा. तर त्यातलाच हा उपमा तयार करू. त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे. ज्यामध्ये 3 टेबलस्पून इतकं तेल घातलं. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप पण घालू शकता. बरेच जण उपम्यामध्ये तूप सुद्धा घालतात, पण मी तेलाचाच वापर करते. तेल छान गरम झालं की यामध्ये पाव कप शेंगदाणे आणि 10-12 काजू तळून घ्यायचे आहे. तर सुरुवातीला शेंगदाणे घालू आणि शेंगदाणे थोडेसे लालसर होत आले, गुलाबीसर होत आले, की त्यानंतर काजू घालू आणि हे दोन्हीही छान अशा गुलाबी रंगावरती तळून घेऊ. काजू घालणं ऑप्शनल आहे, पण घालून बघा खूप छान लागतं. कारण आपल्याला उपम्यामध्ये थोडासा क्रंची बाईट देण्याचं हे काम करतं. शेंगदाणे घाला किंवा काजू आणि शेंगदाणे दोन्हीही घाला. तर हे आता तळून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊ. काजू आणि शेंगदाणे हे वेगळे तळूनच काढायचे. उपम्यामध्येच घालायचे नाही. नाहीतर हे शेंगदाणे आहे ना ते असे मऊ पडतात. का मऊ पडतात हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते. आता यामध्ये सगळ्यात आधी 1 चमचा चना डाळ आणि 1 चमचा उडीद डाळ घेतलेली आहे. ही थोडी स्वच्छ पुसून घेतली आणि ती दोन्ही यामध्ये घातलेली आहे. आता 1 मिनिट याला परतवून घेऊ किंवा थोडासा गुलाबी रंग येतपर्यंत परतवून घेऊ. त्यानंतर लगेचच यामध्ये 1 चमचा मोहरी घातली. मोहरी फुटतपर्यंत या डाळीचा रंग पण थोडासा गुलाबी सोनेरी रंग असा येतो. तर हे बघा किती छान रंग आलेला आहे. आता यामध्ये 3 मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या घातल्या. थोडा कढीपत्ता घालायचा आहे 1 किंवा 2 काडी आणि 1 मीडियम साइजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण घालू. आणि आता हे सगळं 1 ते 2 मिनिटं छान परतवून घेऊ किंवा कांदा थोडासा गुलाबी रंग येतपर्यंत परतवून घेऊ. हे बघा इथे 1-2 मिनिटं झालेले आहे आणि कांदा पण थोडासा सॉफ्ट झाला आहे. आजूबाजूनी तो थोडा करपायला लागलेला आहे. आता यामध्ये आपण शिमला मिरची, मटार आणि टोमॅटो घातलेला आहे. तर हे सगळं मी बारीक चिरून घेतलं आहे. शिमला मिरची 1 घेतली, टोमॅटो पण मीडियम साइजचा 1 घेतलेला आहे. टोमॅटोचं प्रमाण थोडंसं जास्त घाला, छान लागतं. जर तुम्हाला आंबट नसेल आवडत तर तुम्ही कमी घातलं तरी चालेल. पण उपमा थोडासा आंबट छान लागतो. त्यानंतर मटार घेतलेले आहे. आता इथे तुम्ही गाजर सुद्धा घेऊ शकता. फरसबी असेल तुमच्याकडे तर ते घेऊ शकता. तुम्हाला आवडत आवडत असलेल्या किंवा न आवडत असलेल्या कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. शिवाय तुम्ही यामध्ये कॉर्न घालू शकता, स्वीट कॉर्न घालू शकता. आता हे सगळं आपण 1-2 मिनिटं किंवा या भाज्या थोड्याशा सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ. इथे आपल्याला खूप सॉफ्ट करायच्या नाहीये, तर मी इथे हाय फ्लेमवर फक्त 1-2 मिनिटं हे परतवून घेते. या भाज्या जर खूप सॉफ्ट केल्या किंवा याचा रंग बदलवला, तर आपला जो उपमा आहे त्याचा पण रंग बदलतो किंवा त्यामध्ये या ज्या आपण भाज्या घातलेल्या आहे, त्याचा रंग छान असा ब्राईट दिसत नाही. तर या सगळ्या भाज्या घातल्यानंतर त्या छान दिसाव्या, त्या सुंदर दिसाव्या म्हणूनच इथे आपल्याला फक्त 1 ते 2 मिनिटं हाय फ्लेमवरती हे परतून घ्यायचं आहे या भाज्या आणि त्यानंतर यामध्ये रवा घालायचा आहे. आता जेव्हा आपण रवा शिजवतो किंवा उपमा शिजवतो, तेव्हा या भाज्या ऑटोमॅटिकच शिजल्या जातात आणि बारीक चिरल्या आहेत त्याच्यामुळे पटकन शिजतात. आता मी इथे पाऊण कप इतका रवा घेतला आणि हो, भाज्यांचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता. मी इथे सगळ्या भाज्या पाव-पाव कप इतक्या घेतलेल्या आहे. कारण सगळ्या भाज्यांची क्वांटिटी पण भरपूर होईल म्हणून. त्यानंतर मी इथे पाऊण कप इतका रवा घेतला. पाऊण कपपेक्षा थोडा जास्तच असेल आणि मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जो रवा अवेलेबल असेल तो घेतला तरी चालेल. म्हणजे तुम्ही बारीक रवा किंवा जाड रवा दोन्हीपैकी काहीही घेऊ शकता. त्यानंतर हा रवा आपल्याला छान 5 ते 7 मिनिटं भाजायचा आहे.
बरेच जण रवा सुरुवातीला भाजून ठेवतात, पण खरं सांगते सुरुवातीला भाजून ठेवलेल्या रव्याची चव आणि या मसाल्यांमध्ये किंवा या भाज्यांसोबत किंवा यामध्ये जे काही आपण मसाले वगैरे घालणार आहोत, तर यामध्ये भाजलेल्या या रव्याची चव अतिशय उत्तम लागते आणि यापासून होणारा उपमा तो तर खूपच छान लागतो. म्हणूनच इथे रवा आपल्याला नंतर भाजायचा आहे. रवा मी सुरुवातीला भाजून घेतलेला नव्हता आणि आता या भाज्यांसोबतच आपल्याला छान 5 ते 7 मिनिटं हे भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण मीठ घालू चवीपुरतं आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हळद सुद्धा घालू शकता. मी नेहमीच्या उपम्यामध्ये हळद घालते, पण आज स्पेशली या सगळ्या भाज्या छान कॅमेरामध्ये दिसाव्या म्हणून मी इथे हळद घातलेली नाही. आणि हो, यामध्ये आपण चवीपुरतं मीठ पण घातलेलं आहे आणि 1 चमचा मी इथे साखर घातली. साखर घातल्यामुळे या उपम्याला चव छान येते. कारण आंबट जेव्हा घालतो ना, तर त्याला तो आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर जरूर घालायची. तर हे बघा, अगदी 5-7 मिनिटं झाल्यानंतर गॅस कमी ठेवायचा बरं का आणि कमी गॅसवरच हे भाजायचं. थोडासा मीडियम ठेवला तरी चालेल, पण कंटिन्यू त्याला भाजत राहा आणि असा छान मोकळा होतो तोपर्यंत भाजायचा आहे. तर इथे 5-7 मिनिटं झालेली आहे आणि तेवढ्या वेळामध्ये मी पाणी पण गरम करायला ठेवलं होतं. तर हे पाणी गरम झालं, हे यामध्ये घालू. जरी 1.5 कप आपण ठेवलेलं असलं तरी हा रवा पूर्ण बुडतपर्यंत इतकं पाणी घालायचं आहे. आता यावर झाकण ठेवू आणि 5 मिनिटं छान वाफ काढून घेऊ. तर हे बघा 5 मिनिटं झालेले आहे. आता छान वाफ पण बसलेली आहे आणि रवा जो आहे तो पण चांगला फुललेला आहे. आता याला एकदा छान मिक्स करून घेऊ आणि यावरती परत झाकण ठेवून याला परत एक 5 मिनिटं वाफ काढून घेऊ किंवा ॲटलिस्ट 3-4 मिनिटं तरी वाफ काढायचं. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि एक 5-6 मिनिटं याला छान झाकून ठेवायचं. तर मी परत 2 मिनिटं छान वाफ काढून घेतली. 2-3 मिनिटं चांगली वाफ काढल्यानंतर हे बघा किती छान असा हा उपमा मोकळा झालेला आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे जर तुम्हाला खूप अतिशय मोकळा असा उपमा आवडत असेल, तर तुम्ही जाड रवा वापरा आणि छान असा सॉफ्ट असा जसं मी इथे दाखवलेला आहे तसा जर उपमा खायचा असेल, तसं जर आवडत असेल, तर बारीक रवा वापरायचा आहे. तर ही महत्त्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. आता हे छान मिक्स करून घेतलं. यामध्ये पाव कप इतकं दही घालायचं आणि वरून कोथिंबीर घालून घेऊ. दही जर तुम्हाला खूप आंबट जर उपमा आवडत नसेल, तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल. पण थोडंसं दही घातल्यामुळे उपम्याची चव खूप छान लागते. आणि बरेच जण टोमॅटो न घालता फक्त दही सुद्धा घालतात. तर तुम्हाला तसं जर करायचं असेल तरीही चालेल. तर मी यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो पण घातला बारीक चिरून आणि आता दही पण घातलेलं आहे. तर हे बघा मस्त हे छान मिक्स करून घ्यायचं. भरपूर कोथिंबीर घालून आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपला हा मस्त चवदार आणि अप्रतिम चवीचा उपमा तयार झालेला आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना, तर तुम्ही पण ब्रेकफास्टमध्ये किंवा तुमच्या नेहमीच्या नाश्त्यामध्ये हा एकदा नक्की करून बघा किंवा तुम्ही जसा उपमा नेहमी करता त्यापेक्षा थोडासा वेगळा या पद्धतीने माझ्या या पद्धतीने एकदा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा आपला उपमा छान झालेला आहे. परत मी हे सगळं मिक्स करून 1-2 मिनिटं परतवून घेते आणि आता आपण सर्व्ह करू. सर्व्ह करताना जे आपण तळलेले शेंगदाणे आहे ते वरून घालू, काजू घालू. त्यानंतर डाळिंबाचे दाणे वरून घातलेले आहे. या डाळिंबाच्या दाण्यासोबत हा जो उपमा आहे तो अप्रतिम लागतो. तर जर तुमच्याकडे डाळिंबाचे दाणे असेल तर जरूर, जरूर, जरूर घाला. त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घातली, थोडीशी शेव भुरभुरवली आणि आपला हा मस्त व्हेजिटेबल उपमा तयार आहे. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हो, माझ्या आताच्या या व्हिडिओजला किंवा किचन टूरच्या स्पेशली किचन टूरच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. तर त्यासाठी तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर रेसिपीज नक्की बघा आणि या सगळ्या रेसिपीज आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.